जेजुरी पार्ट नंबर 2 आणि मी महाराजांच्या जयंतीमध्ये टाकला होता हा पार्ट. तर आज सेकंड पार्ट घेतोय गाईज आणि आम्ही जातोय दर्शन करायला आतमध्ये. तर गाईज फकाट गर्दी आहे पूर्ण आणि मी ब्लॉगिंगच्या नादात फार येडा होतोय. लोक बघत नाही काय नाही, डायरेक्ट ब्लॉगिंग कसं घेतो तुम्ही बघू शकता. आता म्हणलं इथं धडका पाडकी करतोय त्याचा विषय नाहीये. आता इथे नाहीये की इथे अलाउड आहे का नाही आतमध्ये, म्हणजे व्हिडिओ वगैरे काढायला 100% नसणारच आहे, कारण आम्ही लास्ट टाइम मंदिरात गेलो तिथं पण अलाउड नाहीये. तर तुम्ही आहे का आता बघून एकदम भारी वाटलं. त्यातलाच भारी वाटायचा विषय नाही, पार एवढं असं एड्यान केलं की डायरेक्ट अंगावर पूर्ण उडतो. बघितलं असेल तुम्ही. आणि त्यातला माझा एक हेडफोन पाण्यामध्ये पडला होता, ती जर विषय वेगळाच राहिला. मग आता आम्ही फायनली आतमध्ये जातोय. इथं गोल 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 फिरून येड लागतंय. आणि गाईज मोठे ब्लॉग पण येणारच माझे. मोठा ब्लॉग म्हणजे एकच येणार आहे, ते तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये तर तुम्हाला फुल फन तुम्हाला कळेल काय काय गोष्टी इकडे आहेत. शेवटी आम्ही मंदिरात दर्शन करायला जातोय फायनली इथं. आणि गर्दी बघू शकता तुम्ही गाईज. आणि तो निघायचा रस्ता मला दाखवतो कसा रस्ता वगैरे आहे. आणि भंडारा बघू शकता गाईज माझ्या अंगावर कसला उडतोय बेकार. मी नाही गाईज इथून बाहेर निघायचं आहे, इथून म्हणजे इथून रस्ता आहे. ते काय मला आता शेवटचा भंडारा वगैरे उडून निघावं म्हणलं इथून, कारण आपले जायची वेळ आली. आपल्याला जायचं किल्ल्यावर कमीत कमी 1000 पायऱ्या आहेत. ते पायऱ्या आम्ही चढणार आहेत आज. पण इकडल्या वरच्या 600-700 चढून गाईज आम्ही आता इथनं चॅलेंज करतोय की पहिला जो पोहोचेल त्याला पार्टी तो देणार सगळ्यांना. स्टार्टिंगचे तुम्हाला हाल थोडेफार दाखवतो. आताची स्टार्टिंग झाले फक्त. आताशी आम्ही 50 ते 100 पायऱ्या क्रॉस केल्यात. हे आलते पळत डायरेक्ट. मोठ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल स्टार्टिंगला डायरेक्ट पळत आलते. ज्ञानेश्वर एक गप बसलेत. मग मी काय थांबत नव्हतो. मग म्हणले चला आज चलूया आपण. पुढच्या ब्लॉग मध्ये कळेल गाईज.